ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। मुक्ता फळ भलतैसे हो परी मुख नसे, तव गुण प्रवेशे तेथ काही. मोती कितीही सुंदर असली पण त्यांना जर छिद्र नसेल तर त्यात दोरा कसं काय होता येणार. सागर गंभीर होई हे कोण ना म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाई झाली तेथू. समुद्र खूप गंभीर आहे हे कोणी नाकारत नाही, पण त्यावर पडलेला पाऊस जसा वाया जातो. झालिया दिव्यान सुवावे मग जे वाया धाडावे, ते आरती कान करावी उदारपणू. तृप्त झालेल्यांना सुग्रास अन्न वाढून ते वाया घालवण्यापेक्षा उदारपणाने ते भुकेल्यास का वाढू नये. म्हणून योग्य भल तैसे होत परी चाड नसे, तरी झने वाणी वसे देशी हे तया. म्हणून वाटेल तितका योग्य असला तरी गीता श्रवणाची जर त्याला इच्छा नसेल तर कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र त्याला सांगू नकोस. रूपाचा सुजान डोळा ओढवुई काही परिमळा, जेथ जे माने ते फळा तेथची राम. रूपाचे ग्रहण करण्याला सुयोग्य असलेला डोळा सुवास घेण्याच्या कामी मात्र उपयोगाला येत नाही. सुवास हा नाकानच घ्यावा लागतो. म्हणून जेथे जे योग्य असेल तेथेच ते फलद्रूप होते. मनोनी तपी भक्तुई पाहावे ते सुभद्रापती, परिशास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावेची ते. अर्जुना, ज्यांना गीता सांगायची आहे ते तपस्वी आणि भक्तिमान आहेत किंवा नाहीत हे तर पाहावेच, पण त्याबरोबरच त्यांची जर गीता श्रवणाच्या ठिकाणी आवड नसेल तर मात्र त्यांना हे सांगू नये, त्यांचा त्याग करावा. ना तरी तप भक्ती होऊनी श्रवणी आरती, आथी ऐशी ही आयती दे कशी जरी. किंवा तप भक्ती आणि गीताशास्त्र श्रवण करण्याची इच्छा ज्या ठिकाणी तुला पाहायला मिळेल, तरी गीताशास्त्र निर्मितीचा जो मी सकळ लोकशास्त्रा, तया माते सामान्यता बोलेल जो. तर या गीताशास्त्राला निर्माण करणारा व सर्व भूतमात्रांचे नियमन करणारा जो मी आहे, त्या माझ्याविषयी जो तुच्छतेने बोलेल, अनादराने बोलेल. माझ्या सज्जनेशी माते पैशून्याचे नियमवाते, एक हाती तयाते योग्य न म्हणू. माझ्या भक्तांची व माझी निंदा करणारे जे कोणी असतील त्यांना हे गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस. तयांची राघवी सामग्री ऐशी जाणावी, दीपे विन ठाण दिवी रात्रीची जैशी. अशा लोकांची असलेली इतर सर्व सामग्री म्हणजे रात्रीच्या वेळी दिवा न लावलेला स्थान दिवाच समजावा. अंग गोरी आणि तरुणी वरी लेली आहे लेणी, परी एक लेणी प्राणी सांडिले जेवी. शरीर गोरे आणि तरणेबांड आहे, शिवाय त्यावर अलंकार सुद्धा घातलेले आहेत, परंतु ते एका प्राणाशिवाय जसे टाकून द्यावे लागते. सोनयाचे सुंदरू निर्वाळली होय घरू, परी सर्पांगना द्वारू रुंदली आहे. सोन्याचे सुंदर असे घर बांधलेले आहे, पण आत जाण्याचे दार मात्र जसे नागिनीने सर्पाने अडवून ठेवलेले असावे. निपजे दिव्यान्न चोखडो, परी माझी काळकुटो, असो मैत्री कपटो गर्भिणी जैशी. सुग्रास अन्न तयार केलेले आहे, पण त्यामध्ये विष मिसळलेले असावे, किंवा मैत्री असावी पण पोटात जसे एखाद्याच्या कपट असावे. तैशी तपभक्ती मेधा तयाची जान प्रबुद्धा, जो माझ याची कानिंदा माझीची तरी. हे बुद्धिवंत अर्जुना, जो माझ्या भक्तांची किंवा माझी निंदा करतो त्याचे तप, त्याची भक्ती आणि बुद्धी त्याप्रमाणेच आहे असे तू समज. या कारणे धनंजया तो भक्त मेधावी तपिया, तरी नको बापा या शास्त्रात देवी.
अर्जुन या कारणासाठी तो भक्त बुद्धिमान आणि तपस्वी असला तरी सुद्धा या शास्त्राला त्याला शिवू देऊ नकोस. काय बहु बोलो निंदका योग्य दृष्ट्याही सारिखा गीता हे कवतिका लागे ही निधी. अरे तो निंदक ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा जरी असला तरी कौतुकासाठी सुद्धा हे गीताशास्त्र त्याला देऊ नकोस. मनोनी तपाचा धनुर्धरा तरी दाटोनी गाडूरा वरी गुरु भक्तीचा पुरा प्रसाद जो झाला. म्हणून अर्जुना खाली तपाचा पाया भरून त्यावर गुरु भक्तीचा जो मंदिर झालेला आहे आणि श्रवणेच्छेचा पुढार दारवंता सदा उघडा वरी कलशे चोखडा निंदा रत्नांचा. आणि गीताशास्त्र श्रवण करण्याच्या इच्छेचा दरवाजा निरंतर उघडा ठेवलेला आहे आणि ज्या मंदिरावर निंदेच्या अभावरूपी रत्नांचा कळश ठेवला गेलेला आहे. यमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयीं परां कृत्वा मामेव शक्यो संशयो. जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना सांगेल त्याची माझ्या ठिकाणी परम भक्ती जडून शेवटी तो निसंशय मलाच येऊन मिळेल. ऐशा भक्तालयी चोखटे गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठे मग माझी आसवसाठी तू कशी जगी. अशा भक्तरूपी पवित्र मंदिरामध्ये गीता रत्नरूपी ईश्वराची प्राण प्रतिष्ठा कर म्हणजे जगामध्ये माझ्याच योग्यतेला तू चढशील. काजे एकाक्षरपणेशी त्रिमात्रकेची कुशी प्रणव होता गर्भवासी साकडला. ओम या एकाक्षराच्या रूपाने अ उ आणि म या त्रिमात्रिकेच्या पोटामध्ये ओंकार हा गर्भवासामध्ये अडकला होता. तो गीतेची आवाळी वेद बीज गेली पाल्लाळी ही गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली. वेदांचे बीज असलेला तो ओंकार गीतेच्या शाखांनी विस्तारला गेला किंवा गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकांच्या फुलाने आणि फळांनी बहरलेली आहे. तेही मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैशी. आई व्यतिरिक्त दुसरे जीवनच माहीत नसलेल्या बालकाची जशी आईशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणेच मंत्राचे रहस्य असलेल्या ह्या गीतेची जो माझ्या भक्ताशी गाठ घालून देईल. तैसे भक्ता गीतेशी घेती करी जो आदरेशी तो देहा पाठी मजशी एकची होयो. जो गीतेशी भक्तांची आदराने भेट घालून देतो तो देहपाप झाल्यानंतर मलाच येऊन मिळेल. न तस्मान मनुष्येषु कच्छिन्मे प्रिय कृतमा भविता नसमे तस्मात् अन्या प्रियतरो भवी. गीताशास्त्र संप्रदाय चालवणाऱ्या मनुष्यामध्ये त्याच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही. तसेच पुढे सुद्धा जगामध्ये त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. आणि देहाचे ही लेणे लेगुनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणी तोची पढी. शरीर रूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा मनुष्य माझ्याहून वेगळा असतो तेव्हाही तो मला जीवा भावाने आवडतो. ज्ञानी या कर्मठा तापसा या खुनीची या मानुषा माझी तो एक गाजैसा पडी हे मजू. ज्ञानी कर्मठ किंवा तपस्वी या लक्षणांच्या मनुष्यामध्ये भक्तांच्या समुदायामध्ये गीता सांगणारा तो जसा मला आवडता होतो. पैसा भुतळी आघवा आनंद देखी पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. जो भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये गीता सांगतो तो मला जसा आवडतो तसाच अर्जुना दुसरा मला आवडता या अखिल भूतळावर कोणी असत नाही. मज ईश्वराचे नीलोभे हे गीता पढता क्षोभे जो मंडन होय सभे संताची. मी जो ईश्वर त्या माझ्या केवळ प्रेमामुळे स्वस्थ चित्ताने जो गीता सांगत असतो तो संतांच्या सभेचे भूषणच आहे. नवपल्लवी रोमांचितो मंदानिळे कापवितो
आमोद जळे ओलवितू फुलांचे डोळे. नवीन पालवीनी रोमांचित होऊन मंद मंद वाऱ्याच्या झुळकीने त्यांना डोलवीत सुवासिक जलाने फुलांचे डोळे ओले करीत. कोकिळा कलरवाचनी विषे सदगद बोलवित जैसे वसंत का प्रवेशी मदभक्त आरामी. कोकिळेच्या मधुर आवाजाच्या मिशाने गदगद होऊन हाका मारणाऱ्या वसंत ऋतूप्रमाणेच जो माझ्या भक्त मंडळ रूपी बगीच्यामध्ये प्रवेश करतो. का जन्माचे फळ चकोरा होत जै चंद्रे अंबरा नाना नवघन मयुरा ओ देत पावे. चंद्र आकाशामध्ये ओल्यानंतर चकोर पक्षाच्या जन्माचे सार्थक होते किंवा मोराच्या टाहोला ओ देत नवीन वेग जसा येऊन टाकतो. पैसा सज्जनांच्या मेरापी गीता पद्यरत्नी उमपी वरचे जो माझ्या रूपी हे तू ठेवले. त्याप्रमाणे केवळ माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीचे लक्ष ठेवून जो सत्पुरुषांच्या मेळाव्यामध्ये गीता पद्यरूपी रत्नांचा आमाप असा वर्षाव करतो. मग तयाचे पाडे पढियंते मज पुढे नाही चिगा मागे पुढे न्याहाळीता. मागे होऊन गेलेल्या व पुढे होणाऱ्या भक्तांचा विचार करता अशा या पुरुषा इतका मला आवडतासा दुसरा खरोखर या जगामध्ये कोणी सुद्धा नाही. अर्जुना हा ठायवरी मी तयाते सुये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता. अर्जुना, गीतेच्या अर्थाची जो संतांना मेजवानी देतो त्याचा अद्यापपर्यंत मी आपला जीवीचा जिवलग करून ठेवत आलेलो आहे. पदशेते संयमं धर्म्यं संवादं आवयो ज्ञानयज्ञेन तेनामिष्ट शामिते मे मतिः. या आपल्या मोक्ष धर्मरूप संवादाचे जो अध्ययन करीत त्याने ज्ञानरूपी यज्ञाने माझे यजन केले आहे असे मी समजतो. पै माझी या तुझी या मिळणी वाढिनली जे हे कहाणी मोक्ष धर्म काजनी आलाशे जेथे. माझ्या आणि तुझ्या या भेटीमध्ये जी ही गीतारूपी कथा वाढली आणि ज्यामध्ये मोक्ष धर्म जन्माला आलेला आहे तो हा सकळार्थप्रद आम्हा दोघांचा संवाद न करिता पदभेद पाठेची जो पढे. तो हा सर्व अर्थ देणारा आपला दोघांचा संवाद शब्दात काहीही बदल न करता जो केवळ पठन करतो. तेनी ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ विद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी. त्याने धगधगीत झालेल्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे. घेऊनी गीतार्थ उगाना ज्ञानी जे विचक्षणा ठाकीत ते गाना वाना गीतेचा तोल आहे. गीतेच्या अर्थाचा झाडा घेऊन ज्ञानी पुरुष ज्या पदाला पोहोचतात तेच पद गीतेचे गायन करणाऱ्यास आणि वर्णन करणाऱ्याला प्राप्त होते. गीता पाठकाशी असे फळ अर्थण्याची सरिसे गीता माऊली की नसे जाणे ताणे. गीतेचा पाठ करणाऱ्यास गीतेचा अर्थ जाणणाऱ्या इतकेच फळ प्राप्त होते. गीतारूपी मातेला जाणते म्हणजे ज्ञानी मूल कोणते आणि नेनते म्हणजे अज्ञानी मूल कोणते हा भेद असत नाही. श्रद्धावान सुयच्छू शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्त शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्य कर्मणाम्. श्रद्धायुक्त तसेच मत्सररहित असा मनुष्य हे श्रवण करील तर तो देखील पापापासून मुक्त होईल आणि पुण्य कर्म करण्याने मिळणाऱ्या शुभ लोकांना तो प्राप्त होईल. आणि सर्व मार्गी निंदा सांडुनी आस्था पै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. आणि सर्वोपरी निंदा टाकून देऊन गीता श्रवणाच्या ठिकाणी आस्थेने शुद्ध श्रद्धा जो ठेवी तयाच्या श्रवणपुटे गीतेची अक्षरे जव पैठी होती नातव उठा उठी पळेची पापू. त्याच्या कानामध्ये गीतेची अक्षरे शिरताच त्याच्या जवळ असले सर्व पाप
तात्काळ पळून जाते. अटवी माझी जैसा वन्ये रिगता सहसा लंघिते का दिशा वनवकेती. वनामध्ये वनवास शिरतात जसे त्या वनात राहणारे सर्व प्राणी 10 दिशांना पळून जातात. का उदया चिळकुळी झळकता अंशू माळी तिमिरे अंतराळी हारपती. किंवा पूर्वगिरीच्या शिखरावर सूर्याचा उदय जर झाला तर सर्व प्रकारचा अंधकार अंतराळामध्ये लोपून जातो. तैसा कानाचा महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीचे ये आदिवरी जायची पापू. तसाच कानाच्या महाद्वारात गीतेचा गजर जर झाला तर सर्व सृष्टीच्या उत्पत्तीपासूनचे सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन जाते. ऐशी जन्मवल्ली धुवटो होय पुण्य रूप चोखडो याही वरी चाटो लाहे फळू. याप्रमाणे जन्मजन्माची परंपरा रूप वेल निर्मल होऊन शुद्ध आणि पुण्यरूप होते आणि मग तिला अद्भुत असे भले मोठे फळ मिळते. जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिघती ते तुले होते पुरे अश्वमेधके. या गीतेची अक्षरे जितकी जितकी कर्णद्वारामध्ये शिरतील तितके तितके पूर्ण अश्वमेध यज्ञ घडल्याप्रमाणे होते. म्हणजे त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. मनोनी श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी. म्हणून गीतेच्या श्रवणाने पापे नाहीशी होतात आणि धर्माचा उत्कर्ष होतो. तसेच शेवटी स्वर्गाच्या राज्याची संपत्ती मिळते. तो पै मज यावया लागे पहिले पेने करे स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. माझ्याकडे येण्यासाठी तो पहिला मुक्काम स्वर्गाचा करतो आणि आवडेल तोपर्यंत स्वर्ग सुखाचा भोग उपभोगून त्यानंतर मलाच येऊन मिळतो. ऐशी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया फळे महानंदे मिया बहु काय बोलू. अर्जुना, अशा प्रकारची ही गीता ऐकणाऱ्याला आणि तिचे पठन करणाऱ्याला महान असे आनंदाचे फळ देते. म्हणजे त्याला परमानंद प्राप्त करून देते. यापेक्षा मी जास्त काय सांगावे. या कारणे ही असो परी दया लागी शास्त्रातिसू केला ते तव तुझ पुसू काज तुझे. ज्या करता एवढा हा शास्त्राचा विस्तार केला ते तुझे काम तुला आता विचारतो. त्या तुझ्या कामाविषयी आता विचारायला हवे. कच्चित श्रुतम पार्थो तो एकाग्रेन चेतसा कच्चित ज्ञान समूहा प्रमस्तस्ते धनंजयो. अर्जुना, तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना. धनंजया, तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह आता नष्ट झाला का. तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांत आघवा तुझ एक चित्ते फावा गेला आहे. अर्जुना, हा सर्व शास्त्र सिद्धांत एकाग्र चित्ताने नीट समजावून घेतलास का. आम्ही जैसी जयारीती उगानिली कानांच्या हाती येरी पैशाची तुझ्या चित्ती पैठे केली की. आम्ही जसे ज्या रीतीने हे ज्ञान तुझ्या कानाच्या पदरामध्ये टाकले पण पहा तसेच त्या रीतीने ते तुझ्या चित्तामध्ये स्थिरावलं आहे ना. अथवा माझारी गेली सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिली. किंवा मध्येच ते सांडण्या लोटण्यावारी गेले किंवा त्याची उपेक्षा करून ते तू टाकून तरी दिले नाहीस ना. जैसे आम्ही सांगितले तैसेचे हृदयी पावले तरी सांग पावहिली पुशेन ते मी. ज्याप्रमाणे जसे आम्ही तुला सांगितलं तसेच जर तुझ्या अंतकरणामध्ये ते साठवले असेल तर मी आता जे तुला विचारीन ते तू लवकर सांग. तरी सोज्ञान जनिते मागिले मोहे तुते भुलविले तो येथे असे की नाही. आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या ज्या मोहाने तुला भ्रमात पाडलेले होते तो मोह आता शिल्लक आहे का. हे बहु कुसू काही सांगी तू आपुल्या ठाई
कर्मा कर्म काही देखतासी. मी तुला हे काय फार विचारायचे, तू हे सांग की तू स्वतःच्या ठिकाणी अद्याप कर्माकर्म बघतोस का? पार्थ स्वानंदे करसे विरेलायसा भेद दशे अनिलाये नेमिषे प्रश्नाचिनी. अर्जुना, हा आत्मानंदाच्या रसामध्ये विरून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने त्याला द्वैत दशेमध्ये आणलेले आहे. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, तरी पुढील साधावया कार्यार्थ मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघू निधी. अर्जुन पूर्ण ब्रह्मस्वरूप झाला तर मग पुढील कार्य साधण्याकरता भगवान श्रीकृष्ण त्याला कर्मयोगाची मर्यादा ओलांडू देत नाहीत. एरवी आपले करणे सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागी. आपल्या उपदेश कृतीचा परिणाम सर्वज्ञ असलेले भगवान जाणतच होते, परंतु अर्जुन देहभानावर यावा म्हणून देवाने त्याला हा प्रश्न विचारला. एवं करुनिया प्रश्नो नसतेची अर्जुनपणू, हा अनुनिया झाले पूर्णपणू ते बोलवी सोयी. याप्रमाणे प्रश्न विचारून नसताच अर्जुनपणा नाहीस झालेले अर्जुनाचे देहभान जाग्यावर आणून ब्रह्मप्राप्तीचा जो अनुभव अर्जुनाला आला होता तोच त्याला बोलायला लावला. मग क्षीराब्दिती सांडितो गगनी कुंज मंडितो, निवडे जैसा न निवडितो पूर्णचंद्र. क्षीर समुद्रातून निघणारा आणि आपल्या किरणांच्या पुंजाने सुशोभित दिसणारा आकाशातील पौर्णिमेचा चंद्र जसा पांढरा तसाच क्षीर समुद्र सुद्धा पांढरा. ते आपले पांढरेपण निळे न करताच निराळा दिसावा. पैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगचे ब्रह्मत्वे भरे, हे ही सांडी तरी विरे ब्रह्मपण ही. त्याप्रमाणेच मी ब्रह्म आहे ही जाणीव विसरतो तेव्हा सर्व जगच ब्रह्मरूप असल्याची जाणीव निर्माण होते आणि तीही नाहीशी होताच ब्रह्मपणाच्या व्यापकत्वाची जाणीव सुद्धा पूर्णपणे विरून जाते. ऐसा मूढत मांडत ब्रह्मे, तो दुःखे देहाची स्मी, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. याप्रमाणे एक अव्यापक जाणीव सोडत आणि दुसरी व्यापक जाणीव धरीत तो देहाच्या सीमेवर मी अर्जुन आहे या नावाने मोठ्या दुःखाने उभा राहिला. मग कापता करतळी दडपुनी रोमावळी, फुलकुश वेद जळी जिरवुनिया. मग कापऱ्या तळहाताने उभे राहिलेले रोमांच दाबून आणि पुलकित झाल्यामुळे आलेल्या श्वेत बिंदूला जिरवून प्राण क्षोभे डोळतया अंगांगची टेकया, सोनी स्तंभ चाळया भुलोनिया. श्वास लागल्यामुळे हलणाऱ्या अंगाला अंगाचाच टेकू देऊन आणि हालचालीला विसरून स्तब्ध राहून नेत्र युगळाचे होते आनंदामृताचे भरिते ओसंडत ते मागुते काढून या. दोन्ही डोळ्यातील अश्रूंच्या रूपाने आनंदामृताच्या पुराचा जो लोट वाहत होता त्याला मागच्या मागे थोपून धरून विविध औचित्यांची दाटी चीप दाटत होती कंठी, ते करुणिया पैठी हृदया माझी. नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीमुळे कंठामध्ये जो गहिवर दाटलेला होता त्याला हृदयात आतल्यात दाबून टाकून वाचेचे वितुळणे सावरुणी प्राणी अक्रमाचे शोषणे ठेवुनी ठाई. बोबडी वळल्यामुळे विस्कळीत झालेल्या वाणीला प्राणाने सावरून आणि अनियमित झालेल्या श्वासाला पूर्ववत करून अर्जुन म्हणाला. अर्जुन उवाचु नष्टु मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहो करिष्ये वचनं तव. अर्जुन देवाला म्हणाला की देवा, आता माझा मोह नाहीसा झाला. भगवंता, तुझ्या कृपेने माझ्या खऱ्या स्वरूपाचे मला ज्ञान झाले. आता मी पूर्णपणे निसंदेह झालेलो आहे. आता तुझी आज्ञा मी पालन करतो. मग अर्जुन म्हणे, काय देव पुसताती आवडे मोह, तरी तो सकटुंब गेला जी ठाऊ घेऊन आपला. अर्जुन म्हणतो की देवा, मोह आवडतो की काय म्हणून आपण विचारता, तर तो
आपल्या ठिकाणी घेऊन परिवारासह गेलेला आहे. पाशी येऊनी दिनकरी डोळ्याते अंधारे, उशी जे हे काही सरी कोणे गावी. सूर्याने जवळ येऊन डोळ्यांनाच विचारावे, आता अंधार आहे का, असे कधीतरी घडून येते का. तैसा तू श्रीकृष्ण राया आमुचिया डोळ्या, गोचर हेची काही सया न पुरे तव. त्याप्रमाणे हे कृष्ण राया भगवंता, तू आमच्या डोळ्यासमोर उभा आहेस, एवढेच त्याला पुरे नाही काय. वरी लोभे माये पासुनी ते सांगशी तोंड भरुनी, जे काही शेनेही करुनी जाणू नये. शिवाय जे कशानेही म्हणजे कोणत्याही साधन मार्गाने जाणता येणार नाही, ते आईपेक्षाही अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगितले आहेस. आता मोह असे की नाही, हे ऐसे जी पुसशी काही, कृतकृत्य झालो पाही तुझेपणे. तेव्हा आता मला मोह शिल्लक राहिला आहे की नाही हे आपण काय म्हणून विचारता. मी तुझ्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यामुळे कृत्य झालेलो आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. अर्जुनपणामुळे मी जो अडकलेलो होतो तो तुझ्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यामुळे मुक्त झालेलो आहे. आता तू विचारणे आणि मी सांगणे या दोन्ही गोष्टी शिल्लक राहिल्या नाहीत. मी तुझे प्रसादे लाघलेनी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदी चौरू. तुमच्या कृपेमुळे प्राप्त झालेल्या आत्मबोधाने मोहाचे मूळ मुळीच शिल्लक राहू देणार नाही. आता करणे का न करणे, हे जेने उठी तुझेपणे, ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. भगवंता, करणे किंवा न करणे हे ज्या दुजेपणामुळे म्हणजे द्वैतामुळे निर्माण झालेले होते, ते आता तुझ्या एकाशिवाय सर्व ठिकाणी मला काही नसल्यामुळे शिल्लक राहिले नाही. मला सर्वत्र फक्त तूच आणि तूच दिसून येतोस. हे विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेचे काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. याविषयी माझ्या ठिकाणी माझ्या मनामध्ये कोणताही संदेह शिल्लक राहिलेला नाही. तर निश्चय करून ज्या ठिकाणी कर्माचा संबंधच येत नाही असा ब्रह्मस्वरूपच मी झालेलो आहे. तुझे नी मज मी पावोनी, कर्तव्य नेले निपटुनी, परी आज्ञा तुझी वाचुनी आन नाही प्रभू. तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन अमके करायचे अशा तऱ्हेचे जे कर्तव्य सपशेल मी विसरलेलो होतो, परंतु तुमच्या आज्ञेशिवाय भगवंता आता मला दुसरे काही कर्तव्य शिल्लक राहिलेले नाही. तुम्ही जी आज्ञा कराल ती मी अवश्य पाळेन. काजी दृश्य दृश्याते नाशी, जे तुझे द्वैताते ग्रासी, जे एक परी सर्व देशी वसवी सदा. गुरुरूप जे दृश्य श्री गुरुमूर्ती म्हणजेच भगवान श्रीकृष्ण रूप पंचभूतात्मक दृश्याचा नाश करते व जे दुसरे दिसतात पण द्वैताचा पूर्ण निराश करतात, एकच असले तरी सर्व देशामध्ये वास करतात. जयाचे संबंधी बंद फिटे, जयाची आशा आस तुटे, जे भेटले या सर्व भेटे आपण पाची. ज्याच्या संबंधाने संसाराचे बंधन तुटून जाते, ज्यांची आशा केली असता इतर सर्व आशा नष्ट होऊन जातात आणि जे भेटले म्हणजे आपल्याच ठिकाणी सर्व भेटते. ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडीजे अद्वैत बोध. ज्याच्या प्राप्तीसाठी अद्वैत बोध सुद्धा उल्लंघावा लागतो आणि जी एकाकीपणालाच म्हणजेच अद्वैत भावाला सहाय्य करते, अशी माझी श्री गुरुमूर्ती गुरुलिंग तूच आहेस. आपणचे होनी ब्रह्म, सारिजे कृत्याचे काम, मग किजे का निशिमो सेवा जयाची. आपणच ब्रह्मरूप होऊन कार्य आणि अकार्य यांचा झगडा मिटवून मग ज्याची निश्चिमपणे सेवा करावी. गंगा सिंधू सेवू गेली, पावताची समुद्र झाली, देवी भक्ताशील दिधली निज पदाची. अरे गंगा समुद्राची सेवा करायला गेली आणि त्याच्यामध्ये आत गेल्यानंतर ती समुद्ररूपच होऊन गेली. त्याप्रमाणे आपणही भक्ताला आपल्या ब्रह्मपदाचा शेवटचा वाटा दिला.
तो तू माझा जी निरुपचारू, श्रीकृष्णा शिव्य सद्गुरु, महाब्रह्मतेचा उपकारू हाची मानी. भगवंता श्रीकृष्णा, तो तू माझा निरुपाधिक सेवा करण्यास योग्य असा सद्गुरू आहेस. आपण मला ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून दिली, हा माझ्यावर फार मोठा उपकार केला. पण त्याची फेड म्हणजे सद्गुरु चरण सेवा घडावी असेच मी मानतो. जे मज तुम्हा आडू, होते भेदाचे कवाडू, ते फेडून केले गोडू सेवा सुख. देवा, तुमच्या आणि माझ्यामध्ये जे भेदाचे दार आडवे आलेले होते ते काढून टाकून तुम्ही सेवेचे गोड सुख मला प्राप्त करून दिलेत. तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवाधी देवराज्ञा, करीन देई अनुज्ञा भलती विषयी. तरी आता हे सकळ देवाधी देवा, तुमची आज्ञा मला शिरसावंत आहे. आपण मला कोणतीही आज्ञा द्या. जया अर्जुनाची या बोला, देवनाचे सुखे भुलला, म्हणे विश्व फळा झाला फळ हा मजू. अर्जुनाच्या या बोलण्याने भगवान सुखाने भांबावून जाऊन आनंदाने नाचू लागले आणि म्हणाले, विश्वाचे साध्य जो मी, त्या मला हा फळ म्हणजे आनंद देणारा झाला आहे. उनेनी उमचला सुधा करू, देखुनी आपुला कुमरू, मर्यादा क्षीरसागरू विसरेचे नाम. आपला मुलगा जो चंद्र, त्याचा उन्मेयपणा म्हणजे कलारहित नाहीसा होऊन तो पूर्णत्वाने प्रकाशू लागल्यानंतर समुद्र आपली मर्यादा सोडतोच ना. म्हणजे चंद्र पाहिल्यानंतर समुद्रालाही भरती येतेच ना. ऐशी संवादाचा बहुला, लग्न दोघांची आतुला, लागले देखुनी झाला निर्भर संजय. याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर श्रीकृष्णाने अर्जुन या दोघांचे अंतर्भावाचे मिलन झालेले पाहून संजय हर्षभरीत होऊन गेला. तेने म्हणतशी संजय, बाप कृपा निधी राहू, तो आपुला मनोभाऊ अर्जुनशी केला. आणि त्या भरामध्ये संजय म्हणाला, प्रभू कृपानिधी फार थोर आहे, त्याने अर्जुनाला आपला मनोभावच करून सोडलेला आहे. म्हणजे अर्जुनाप्रमाणे तोही संवादरूपी सुखाने उचंबळून आला. तेने उचंबळलीपणी संजय धृतराष्ट्राती म्हणी, जी कैसे बादराईनी रक्षलो दुधे. तसाच सद्गतीत अंतकरणाने संजय धृतराष्ट्राला म्हणाला की, महाराज, आपण दोघे व्यासाकडून कसे रक्षिलो गेलेलो आहोत, म्हणजे व्यासांच्या कृपेला आपण पात्र झालेलो आहोत. आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षु ही संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणि लेती. अहो, तुम्हाला तर संसार करण्यास लागणारे डोळेही नाहीत, म्हणूनच ज्ञानदृष्टीच्या व्यवहाराला आपणाला आणलेले आहे. आणि रथीची राहटी, घेई जो घोडियासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. आणि रथांचे घोडे परीक्षा करून घेण्यासाठी जे आम्हाला ठेवलेले आहे, त्या आम्हाला या कृष्ण अर्जुन संवादाच्या या गोष्टी प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. वरी झुंजाची निर्वाणू, मांडली अशी दारुणू, दोही हारी आपणू हार पिजे जैसे. शिवाय त्या ठिकाणी युद्ध तर असे प्रचंड घनघोरपणे चालू आहे की दोघांपैकी कोणाचाही पराभव झाला तरी आपलीच हार आहे असे प्रत्येकाला वाटते. एवढा जी साकडा, कैसा अनुग्रह पै गाढा, जे ब्रह्मानंद उघडा भोगवितसे. एवढे ज्या ठिकाणी भयानक संकट उभे राहिलेले आहे, तेथे आम्हाला प्रत्यक्ष ब्रह्मानंद भोगायला मिळत आहे. ऐशी संजय बोलिला, परीन द्रवी रुगला, चंद्रकिरणी शिवतला पाषाण दैसा. चंद्रकिरणांचा स्पर्श होऊनही दगडाला जसा पाझर फुटत नाही, त्याप्रमाणे संजय अशा प्रकारे बोलला तरी सुद्धा धृतराष्ट्राच्या मनाला येत किंचित सुद्धा द्रव आला नाही. हे देखुनी तयाची दशा, मग करीची ना सरिसा, परी सुखे झाला पिसा बोलतसे. ही त्याची अवस्था पाहून त्याने बोलण्याचे सोडून दिले होते, तरी पण हर्षातिशयाने बेहोश झाल्यामुळे तो बोलतच राहिला. भुलविला हर्ष वेगे, म्हणोनी धृतराष्ट्रा सांगे, हे रवी नव्हे तया जोगे हे किर जाणे. हर्षातिशयाने वाहवला गेल्यामुळे तो धृतराष्ट्राला सांगू लागला, एरवी तो ऐकण्याच्या योग्यतेचा नाही हे संजय निश्चितपणाने जाणत होता.
संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनो संवादमिमं श्रवशमद्भुतं रोमहर्षणम्. संजय म्हणाला, महात्मा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचा अत्यंत विस्मयकारक आणि अंगावर रोमांच उभे राहतील इतका आनंददायक असलेला संवाद मी ऐकला. मग म्हणे, पै कुरु राजा ऐसा भ्रातृपुत्र जो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. मग संजय म्हणाला, हे कौरवाधिपते, तुझा पुतण्या जो अर्जुन जे काही बोलला ते बोलणे श्रीकृष्णाला फार गोड वाटले. अगा पूर्वापुर सागरू यया नामाशीची शिनारू हे राघवे तीनरू एक जैसे. अव पूर्वेचा समुद्र पश्चिमेचा समुद्र ही नावेच काय ती वेगवेगळी असतात. एरवी पाणी इथून तिथून सारखेच असते, सारे एकच असते. पैसा श्रीकृष्ण पार्थयसे हे अंगाचे पासे दिसे मग संवादी जिनसे काहीची भेदू. त्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे शरीरामुळे काय ते वेगवेगळे भासतात, परंतु संवादामध्ये मात्र भेद म्हणून काही शिल्लक नव्हता. पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे तेथ येरी एर देखे आपण पे जैसे. आरशापेक्षाही स्वच्छ अशा दोन वस्तू जर समोरासमोर आल्या तर त्या जशा एकमेकांमध्ये आपल्यालाच पाहतात, म्हणजे स्वतःलाच पाहतात. पैसा देवेशी पंडुसुतो आपण पे देवी देखतो पांडवेशी देखे अनंतो आपण पे पार्थे. त्याप्रमाणे अर्जुन देवासह देवामध्ये आपल्याला पाहत होता आणि भगवान अर्जुनासह अर्जुनामध्ये स्वतःला पाहत होते. देव देवा भक्ता लागी जिये विवर देखी अंगी हे रुतीची ही भागी दोन्ही देखे. देव ज्या अंगाच्या ठिकाणी स्वतःला आणि भक्ताला अवकाश पाहत होते त्याच ठिकाणी तोही म्हणजे भक्त सुद्धा दोघांना अवकाश पाहत होता. हानिक काहीच नाही म्हणून करीते काही दोघे एकपणे पाही नांदता ते. आणखी दोघांशिवाय दुसरे काहीच नाही तेव्हा करणार काय म्हणून दोघेही एकरूप होऊन राहू लागले. आता भेद जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदची तरी जोडे संवाद सुखगा. आता द्वैतभावात जर नाहीच झाला तर प्रश्नोत्तरी तरी होणार कशी. भेदच जर नाही तर संवादाचे सुख तरी कसे काय मिळणार. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकले बोलणे दोघांचे मिया. असे दोन पण ठेवून बोलता बोलताच संवादामध्ये द्वैत पूर्णपणे नाहीसे होऊन गेले आणि ते दोघांचे बोलणे मी ऐकले असा संजय म्हणाला. उठूनी दोन्ही आरसे ओढविलिया सरिसे कोण कोणा पाहतसे कल्पावे पा. जर दोन आरसे समोरासमोर ठेवले तर कोण कोणाला पाहतोय म्हणून कल्पना करता येईल का. का दीपा सन्मुखू ठेविलिया दीपकू कोण कोणार्थिकू कोण जाणे. किंवा एका जळत्या दिव्यापुढे दुसरा जळता जर दिवा ठेवला तर कोण कोणाजवळ प्रकाशाची याचना करतोय असे आपल्याला समजता येईल का. नानार कापुडी अर्कू उदयलिया निकू कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश कवनो. सूर्यासमोर जर दुसरा सूर्य उगवला तर त्यापैकी प्रकाश देणारा कोण आणि प्रकाशित होणारा कोण याचा निर्णय जसा करता येत नाही. हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठकपडे ते दोघे झाले एवढे संवादे सरिसे. याचा निश्चय करायला जावे तो निश्चयालाच टाळे लागतात. अशा प्रकारे त्या संभाषणाने ती कृष्ण अर्जुन अगदी एकसारखे होऊन गेले. जे मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके ही तयाशी ही निमिके तेची होयो. पाण्याचे दोन प्रवाह एकत्र येऊन मिळाले आणि त्यांच्यामध्ये जर मीठ सापडली तर ते प्रवाहांना वारू शकेल की एका क्षणामध्ये त्या दोघांबरोबर तेही एकरूप होऊन जाईल. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते म्हणे धरिता मज ही वाणी तेची होतशे. त्याप्रमाणे त्या संवादामध्ये एकरूप झालेले ते कृष्ण अर्जुन मनात आणल्याबरोबर
माझी स्थिती तशीच होत आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की